धनगर समाजाची एसटी प्रवर्गामध्ये अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून सकल धनगर समाजाच्या प्रतिनिधींचे टिळक स्मारक पंढरपूर येथे आमरण उपोषण सुरू आहे। समाजसेवक राजू खरे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत सकल धनगर समाजाच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीतले निर्णय आम्हाला मान्य नाहीत असे म्हणत हा लढा आरक्षण मिळेपर्यंत चालू राहील असं उपोषणकर्त्यांनी सांगितलंय। सकल धनगर समाजाने जास्तीत जास्त संख्येने पंढरपूर येथे धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी उमरून उपोषण चालू आहे। त्या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने दररोज उपस्थित राहून शासनाला ताकद दाखवून देण्यासाठी आणि प्रशासनाला जाग आणण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी उपोषणकर्त्यांनी केले आहे। या बैठकीमध्ये गेल्या 70 वर्षापासून अनेक सरकार आली आणि गेली, अनेक वेळा आंदोलनं झाली। आमच्या समाजाचं दैवत स्वर्गीय बी.के. कोकरे यांच्या काळामध्ये जो आमचा घात झाला त्याच पद्धतीनं हे अनेक सरकारांनी आमचा घात केला आहे। गेल्या 10 वर्षापूर्वी बारामती येथे आंदोलन झालं आणि त्या ठिकाणी तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि शिवसेनेचे अनिल देसाई साहेबांनी सही केली आणि लेखी पत्र दिलं की आमचं सरकार आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करू। आमची मागणीच मुळात अंमलबजावणीची आहे, कारण घटनेनं दिलेलं आरक्षण आहे। विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी ते घटनेमध्ये लिहिलंय 36व्या नंबरला धनगर, परंतु प्रिंट मिस्टेकमध्ये या प्रस्थापित राजकारण्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील अनेक यांचे गड उद्ध्वस्त होतील या हेतूनं हे आमचं आरक्षण प्रलंबित ठेवलेलं आहे। आज बैठकीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी तोंडाला पानं पुसण्याचंच काम केलेलं आहे। समिती नेमतो, अनेक समित्या नेमल्या गेल्या, या समितीचा काही उपयोग नाही। ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री इतर आंदोलनामध्ये धावत पळत जात आहेत, 10 मंत्र्यांचे ताफे घेऊन जात आहेत, त्या ठिकाणी सगळे अधिकारी जात आहेत, परंतु या आंदोलनाकडे कुणाचंही लक्ष नाही। या आंदोलनाला काल 2 मंत्री आले, एक शिवसेनेचे आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री, त्यांनी या उपोषणकर्त्यांशी साधी विचारपूस केली नाही, आले आणि मीटिंग ठरली म्हणून निघून गेले। अशा पद्धतीचं असंवेदनशील सरकार असल्याचा आमच्या समाजाचा म्हणजे आमचं मत निर्माण झालेलं आहे। आता उद्या आमचे गेलेलं शिष्टमंडळ आणि त्यांच्यासोबत राज्याचे महसूल आयुक्त या ठिकाणी येत आहेत आणि ते आम्हाला काहीतरी आश्वासन देतील, पण ते आम्हाला निर्णय मान्य नाही। उद्या 4 वाजता या ठिकाणी राज्यातील धनगर समाजाची प्रमुखांची बैठक होईल आणि समाज जो निर्णय घेईल तो आम्हा उपोषणकर्त्याला मान्य असेल। की महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापासून अनेक आंदोलनं झाली, त्या आंदोलनामधून समाजाला काहीतरी नक्की मिळालेलं आहे। अखेरच्या लढ्यामधून सुद्धा आमच्या समाजाला प्रत्येक राज्यामधील प्रत्येक तहसील ऑफिसनं आम्हाला माहिती अधिकारी खाली लेखी दिलं, या राज्यामध्ये धनगड ही जातच अस्तित्वात नाही किंवा धनगडांचा दाखला इश्यू केला नाही असं प्रत्येक तहसीलदारांनी दिलं। आमची केस कोर्टामध्ये प्रलंबित होती, त्या केसमध्ये अचानकपणे शेवटच्या दिवशी आमच्या समाजातील काही लोकांचे दाखले तिथं हजर केले गेले आणि आमची केस बरखास्त केली गेली, असं प्रकार झाला। उद्या 4 वाजता आमच्या समाजाची राज्यव्यापी बैठक होईल आणि त्यामध्ये तो निर्णय होईल। भावना काय आहे, काल या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीने शिष्टमंडळ आलं होतं आणि त्यांनी चर्चेला बोलवलं। आज उपोषणकर्त्यांच्या वतीने एक शिष्टमंडळ मुंबईला गेलं आणि राज्यभरातील धनगर समाजाचे नेते असतील, अभ्यासक असतील, आरक्षणाविषयीचे चळवळीत काम करणारे लोक असतील, यांची एक बैठक झाली। आता आम्हाला जी माहिती मिळाली ती एक शॉर्ट याच्यामध्ये किंवा 7 दिवसाचा आपल्याला टाइम पिरियड दिलेला आहे आणि 7 दिवसामध्ये आपला आरक्षण अंमलबजावणीचा प्रश्न सुटेल असं सांगितलं,
पण नेमकं आता ती चर्चा 2.5-3 तास झाली आणि 2.5-3 तासाचा निर्णय ते फोनवर आम्हाला नाही सांगू शकत. त्याच्यामुळे ते उद्या सकाळी ते येतील 11-11:30 वाजता काय आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करणार. त्याच्यानंतर 4 वाजता एक सर्वांनी मिळून आम्ही एक बैठक बोलवली राज्यभरातल्या नेत्यांची. तर त्याच्यामध्ये हे सकाळी आपलं शिष्टमंडळ काय सांगतं आणि मग त्याच्यावर काय निर्णय घ्यायचा आम्ही 4 वाजता ठरवू. बऱ्याच वर्षापासूनची धनगर समाजाच्या आरक्षणाची जी बाजू आहे ती भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, माझे मित्र माऊली बोलल्याप्रमाणे, धनगर हा शब्द होता, परंतु इथल्या व्यवस्थेनं धनगराचं धनगड करून या समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम केलं. यावर चळवळीतले थोर माणसं बरेच वर्ष झालं आंदोलन करत आहेत. सरकार, कोर्ट कचेरी अशा सगळ्या लढाई झाल्या. आपण पाहताय की महाराष्ट्रात एखादं आंदोलन झालं तर सरकार धावत जात आहे. परंतु आज 7 दिवस झालं धनगर समाजाचे युवक आज हे सगळे बांधव उपोषणाला बसलेले. शासन म्हणावं अशा पद्धतीनं रिस्पॉन्स देत नाही आणि या आंदोलनाला एक बहुजन समाज, एक आंबेडकरवादी कार्यकर्ता म्हणून पाठिंबा देण्यासाठी मी इथं आलोय. माझं एवढंच म्हणणं आहे की सरकारनं धनगर समाजाला जे बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलंय ते धनगड आणि धनगर याची गफलत न करता सारासार विचार करून जे हक्काचं जे बाबासाहेबांनी दिलंय ते आरक्षण धनगर समाजाला मिळावं आणि ह्या लढ्यात आम्ही पूर्ण त्यांच्या संग खांद्याला खांदा देऊन याही पुढे काम करणार. खरं तर महाराष्ट्रात असं म्हटलं जातं की मराठा समाजानंतर धनगर समाज 2 नंबरला आहे, परंतु विधानसभा असू दे, लोकसभा असू दे, लोकांमधून नियुक्त प्रतिनिधित्व धनगर समाजाला अत्यंत अल्प, प्रत्येक वेळेस कमी असते. त्याकडे कसं बघताय? आता धनगर समाजाने याचा विचार केला पाहिजे की सगळ्यांनी एकत्र येऊन, आम्ही आता बहुजन समाजातले SC कॅटेगरीतले आहोत, तर आमची भूमिका नेहमी अशीच राहिलेली आहे की धनगर समाजांच्या सोबत राहून काम करण्याची. माऊली आम्ही आज 25, 30, 32 वर्षाचा काळ गेला. आम्ही आजही भले पक्ष आमचे वेगळे असतील पण एक बहुजन समाज म्हणून आम्ही एकत्र काम करत आलेलो आहोत आणि याही पुढच्या काळामध्ये ही ज्या आमची जी नाती आहेत ती ही जर व्यवस्था अशा पद्धतीने जर आमच्याकडे दुर्लक्ष करत असेल, आता एकनाथरावजी शिंदे आमचे मुख्यमंत्री कर्तबगार मुख्यमंत्री आहेत, त्यांनी जातीने लक्ष घालायला पाहिजे होतं. एखाद्या ठिकाणी उपोषणाला 4-4, 5-5 मंत्री पाठवले जात आहेत, परंतु आज 7वा दिवस झाला कुठल्याही पद्धतीच्या हालचाली शासन स्तरावर होत नाही. ही अत्यंत खेदाची बाब आहे आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे ज्यावेळेला प्रदेशाध्यक्ष होते त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे 2014ला बारामतीला सभा झाली होती आणि बारामतीच्या सभेत हे देवेंद्रजी बोलले होते की महाराष्ट्रामध्ये भाजप शिवसेनेचं जर सरकार आलं तर पहिल्याच कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ. 2014 आणि आज 2024 10 वर्षाचा काळ लोटला, 1000 कॅबिनेट बैठका झाल्या, परंतु देवेंद्र भाऊंनी आजपर्यंत काही आरक्षण दिलं नाही. त्यामुळे मी या उपोषण स्थळावरनं आमचे नेते एकनाथरावजी शिंदे आणि देवेंद्र भाऊंना आठवण करून देतो की अजूनही वेळ गेलेली नाही. धनगर समाजाचा उद्रेक जर झाला तर त्याची फार मोठी किंमत या सरकारला मोजावी लागेल.